अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या हातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावला. पत्रकार संघटनांकडून घटनेचा जाहीर निषेध. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव, मुस्कटदाबी सारख्या घटना वाढल्या असताना आता पत्रकारांना ऑन फील्ड कर्तव्य बजावण्यासाठी देखील रोखण्याचे काम काही महाभाग करत आहेत. असाच संतापजनक प्रकार गुरुवारी रिलायन्स नागोठणे मटेरियल गेट समोर पत्रकार धम्मशील सावंत यांच्यासोबत घडल्याचे समोर आले आहे. नागोठणे पोयनाड मार्गावर रिलायन्स कंपनीतील कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदरची व्यक्ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडून होती. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार धम्मशील सावंत यांनी वार्तांकन करण्याच्या हेतूने मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो घेण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या रिलायन्स RGSSच्या सुरक्षा अधिकाऱ्याने पत्रकार असल्याचे वारंवार सांगत असताना सुद्धा हातातून मोबाईल खेचून घेतला. सफारीचा तोरा आणि रुबाब सर्वसामान्य स्थानिकांवर दाखवण्याच्या तक्रारी नागरिकांतून वारंवार येत असताना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अधिकार तत्व पायदळी तुडवण्याचे काम या खासगी सुरक्षा अधिकाऱ्याने केले. या घटनेचा राज्यातील पत्रकार संघटनांसह पत्रकारांनी निषेध दर्शवला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.